काम करण्याकरिता आपल्याला काही वेळी थोडासा स्पीडली पुढे पण जावं लागते, निर्णय पण घ्यावा लागते. तर तसेही निर्णय तुम्ही घ्यावा. आय विल सपोर्ट दॅट. कारण काय आहे की शेवटी प्रशासनाला माहिती असते की हा प्रोजेक्ट झाला, लोकांना समजावणे हे आपलं काम आहे. पण प्रशासनाला माहिती असते की जेव्हा कुठल्या प्रकारचा प्रोजेक्ट होतो तर त्याचे आउटकम पुढे काय असणार. जेव्हा कम्प्युटर आला होता तेव्हा लोकांना वाटलं होतं की याच्यामुळे लोकांचे एम्प्लॉयमेंट जाणार आहे. नंतर कम्प्युटर सर्वात मोठा एम्प्लॉयमेंट क्रिएटर झाला आपल्या देशामध्ये आजपर्यंत. तर अशा प्रकारची नवीन नवीन गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणे, त्याने त्याचे डायरेक्शन सांगणे, त्याचे काय फायदे आहेत ते सांगणे, हे प्रशासनाचं काम असतो. तर तेही आम्ही पुढे करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पुण्यामध्ये जे ट्रॅफिकचा जे विषय आहे ते खूप मोठा विषय आहे. त्याच्याबद्दल आमचा जे रोल आहे कोऑर्डिनेशनच्या सर्व डिपार्टमेंट सोबत, पीएमसी, पीसीएमसी, पीएमआरडीए, पोलीस विभाग, त्या सर्व सोबत, आमच्या मेट्रो त्या सोबत कोऑर्डिनेशनचं काम चालू आहे. एक मोबिलिटी प्लॅन तयार केलेला आहे. हे सर्व आम्ही तयार नाही केला, पण या यंत्रणाने तयार केलेलं आहे सर्वांनी मिळून. आणि ते मोबिलिटी प्लॅनची इम्प्लिमेंटेशन ऑलरेडी चालू झालेली आहे. त्याचा पहिला टप्पा आता चालू आहे. त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आयडेंटिफाय केलेलं आहे, पोलीस विभागाची रिपोर्ट होती की काही असे रोड आहे त्याच्यामध्ये छोटा लँड एक्विजिशन जे आहे ते कम्प्लीट करून ते रस्ता किंवा तिथे काही एन्क्रोचमेंट ओपन केला तर एक मोठा मागचा पॅच जे आहे ते मोबिलिटीसाठी आपल्याला अवेलेबल होऊन जातो आणि त्याच्यामुळे दुसरे रोडवर जे ताण आहे ते कमी होतो. तर ह्या पद्धतीने पीएमसी आणि पीसीएमसीने त्याच्या स्तरावर काम चालू केलं आहे. रिंग रोड तर असणारच आहे, आता पुढे होणारच आहे. रिंग रोडचं काम आता आमचं लँड एक्विजिशन बऱ्यापैकी संपलेलं आहे. मग पीएमआरडीचे रिंग रोड आहे, मेट्रोचं काम जे आहे त्याने खूप गती मिळाली आहे. तर हे सर्व प्रोजेक्ट कम्प्लीट झाले की त्याच्यानंतर पुण्यामध्ये जे आता ट्रॅफिकची जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये खूप सुलभता म्हणजे थोडंसं इज आउट होतील. आणि ऑलरेडी डेटा असा आहे की मागचे 3-4 महिन्यामध्ये जे राबवलेली आहे गोष्टी, त्याच्यामुळे जे एव्हरेज स्पीड आहे काय म्हणजे याच्यामध्ये आम्ही काही चेंज करू शकत नाही. ते आजकाल असे टूल्स आहे गुगलचे आणि बाकी, त्याच्यामध्ये क्लिअर कट दिसतो की किती स्पीड आहे, किती वेळ लागते. तर त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट झालेला आहे 15%चा. मला एक्झॅक्ट माहिती नाही, पण ते मी परवा एक मीटिंग मध्ये होतो तेव्हा सर्व प्रेझेंटेशन झालं, त्याच्यामध्ये दिसलं की सर्व छोटे छोटे चेंजेस केल्यामुळे 15% इम्प्रुव्हमेंट झालाय. तर हे सर्व पुढे पण यंत्रणा कंटिन्युअसली इम्प्लिमेंट करतील. आदरणीय डीसीएम सरांचा खूप फोकस आहे की पुण्याचं जे ट्रॅफिक आहे ते आपल्याला मॅनेज करणे आवश्यक आहे. अदरवाईज इट विल बिकम डिफिकल्ट फॉर पुणे. सो त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. एकूण उद्देश असाच आहे की येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह चेंज घडवायचे आहे. कलेक्टरचं काम करत असताना बरेचसे काम असतात कंटिन्युअसली फायर फायटिंगचे, की नवीन कुठलाही काम करण्यासाठी वेळ खूप कमी असतो. स्पेशली पुणे सारख्या जिल्ह्यामध्ये आणखी तसा वेळ कमी असतो, प्रोटोकॉल एवढा जास्त असतो, किंवा काही अचानकने काही काम आलं तर त्यासाठी पण द्यावं लागतं. गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट एवढे जास्त असतात. म्हणजे काल लँड एक्विजिशनची मीटिंग घेतली होती रेव्हेन्यू मिनिस्टर सरांनी, तेव्हा बघितलं की पुण्या एक तर्फे आणि संपूर्ण पुण्याच्या डिव्हिजन जे आहे ते एक तरफ, तर एवढे लँड एक्विजिशन प्रोजेक्ट मात्र पुण्यामध्ये चालू आहे. पण हे सर्व करताना कलेक्टर म्हणून आमचं काम आहे की ज्या ठिकाणी आम्ही पोस्टिंग करू तेव्हा गव्हर्नमेंटची रुटीन इम्प्लिमेंट स्कीम तर राबवायचीच आहे. पण आयएस म्हणून, कलेक्टर म्हणून माझं काम आहे की त्या ठिकाणी काही दुसरे चेंजेस पण, नवीन काही गोष्टी आणून आपल्याला चेंज आणला पाहिजे, जेणेकरून लोकांचे आयुष्यामध्ये आपण मोठा बदल करू शकतो. आणि त्यासाठीच आपण हे जे 4 प्रोजेक्ट आहे आपल्या टुरिझमच्या, ऍग्रिकल्चरचा, प्राथमिक आरोग्य केंद्राचा आणि चौथा आपला शाळेचा, हे प्रोजेक्ट आपल्या जिल्ह्यामध्ये आपण राबवतो. तर हे एकूण आमचा प्लॅन आहे येणाऱ्या 3 वर्षाचा. एकदा हे प्रोजेक्ट यशस्वीप्रमाणे राबवले तर पुण्याचे लोक एवढे हुशार आहे की त्यांना पुढे ते आपोआप कंटिन्युअसली चालू ठेवतात. ते एकदा त्याच्या हातात लागला नाही की याचा फायदा आहे तर ते त्यांना पुढे आपोआप घेऊन जातात. सो हे एकंदरीत माहिती आहे जे आम्ही तुमच्या समोर मांडली. आपले काही प्रश्न असेल किंवा तर पुणे रिंग रोडचा लँड एक्विजिशन जे आहे ते 90% पेक्षा जास्त झालेलं आहे. लँड एक्विजिशन एकदा 90% क्रॉस करतो तर आपण गृहीत धरतो की लँड एक्विजिशन इज कम्प्लीट. काम चालू करण्यासाठी जे कंडिशन आहे ते आहे की 90% पेक्षा जास्त लँड एक्विजिशन पूर्ण झाला पाहिजे. तर तो आपण काम पूर्ण केलेला आहे. आता काम सुद्धा काही ठिकाणी आय थिंक तुम्हालाही माहिती असेल की चालू झालेलं आहे. याच्यामध्ये काही असे पार्ट्स आहे 1-2 ज्या ठिकाणी नव्याने काही ते चेंजेस करून आम्हाला लँड एक्विजिशन करण्याकरिता देत आहेत. तर त्याची संख्या फार कमी आहे. ते रुटीनली होत राहतील. म्हणजे त्याच्यामुळे काम आता थांबणार नाही. म्हणजे आपण काम जे आहे ते कंटिन्युअसली गतीने
पुढे जातो आणि आपलं टार्गेट असं आहे की येणारे 2.5 वर्षामध्ये हा रिंग रोड जे आहे ते तयार झाला पाहिजे. हा आहे MSRDCचा. PMRDचा जे इंटरनल रिंग रोड जे आहे त्याचं लँड एक्विजिशन आपण मागचे महिने म्हणजे मार्च पासून 24-25 मार्च पासून चालू केलेला आहे. त्याचा आता जॉईंट मेजरमेंट चालू आहे आणि ते ही जी लँड एक्विजिशन कम्प्लीट आहे ते आम्ही येणाऱ्या 3 महिन्यामध्ये कम्प्लीट करण्याचं आमचं नियोजन आहे. लँड एक्विजिशन 3 महिन्यामध्ये कम्प्लीट होऊन जातील आणि त्याच्यानंतर PMRDA जे आहे ते त्याच्या डेव्हलपमेंटचं काम पण चालू करतील. रस्त्याचा आणि रिंग रोडचा विषय निघालाय म्हणून जिल्ह्यातल्या एका रस्त्यासाठी खासदार आज सकाळपासून आंदोलन करतात भोरच्या पणेश्वरच्या रस्त्यासाठी. त्यांचा आरोप असा आहे की आमच्याकडनं अजून निवेदन देखील स्वीकारलं गेलं नाही. तर त्या रस्त्याबाबत काही खासदारांशी चर्चा झाली आहे का तुमची? त्याच्याबद्दल चर्चा पण झालेली आहे. ते रस्ता जे आहे ते PMRDA आणि जिल्हा परिषद ते कोऑर्डिनेट करत आहेत. तर त्याचे जे अधिकारी आहेत ते सुव्यवस्थित माहिती जे आहे माननीय खासदार यांना देत आहेत आणि ते विषय मार्गीवर लागतील. माझं सजेशन आहे की म्हणजे आपण आजच्या हा मध्ये विषय हा होता की आपण पुण्याचा विचार करून पुढे काय करणार, तुमचे काही सजेशन आहेत ते घेऊ. सर तुम्ही आता बराच आढावा घेतला पण त्याच्यामध्ये पुरंदर विमानतळाबद्दलचं थोडंसं हा ते माझ्याकडून सुटून गेलं त्याच्याबद्दलही आम्ही सांगतो. पुरंदर एकतर आम्ही सांगतो गव्हर्नमेंटच्या धोरण स्पष्ट सांगतो जेणेकरून कोणाच्या मध्ये कुठल्याही प्रकारचं श्रमभरम होऊ नये. आजची गव्हर्नमेंटची धारणा एकदम क्लिअर कट आहे की पुरंदर मध्ये एअरपोर्ट जे आहे ते होणार आहे. तर ते कुठं होणार आताच्या सांगतो ते पण सांगतो. पुरंदरच्या एअरपोर्ट जे नोटिफिकेशन निघालं आहे MIDCचा त्याच्यामध्ये 6-7 गावाच्या नावाचा समावेश आहे. त्याच्यामध्ये पारगाव आहे, वनपुरी आहे, त्याच्यानंतर एकतपूर आहे, खांडवडी आहे, असे ते 7 गाव जे सुरुवातीला 2015-16 मध्ये होते त्याच ठिकाणी होणार आहे. एकूण जे लँड एक्विजिशन आहे ते 2700 हेक्टरच्या दरम्यान आहेत. आता याच्यामध्ये आम्ही मागचे 15 दिवसापासून जे शेतकरी आहेत तिथले त्याच्यासोबत संवाद साधत आहोत. काही शेतकरी आमच्याकडे आमच्या ऑफिसमध्ये आले, काही शेतकऱ्यासोबत संवाद साधण्यासाठी आम्ही आमची यंत्रणेला त्या गावामध्ये पाठवलं. शेतकऱ्याचा असा एक पॉइंट त्याने आमच्या समोर सांगितला की आमच्या सोबत संवाद अजून झालेला नाही आहे. तुम्ही ड्रोन बद्दल आम्ही माहिती ऐकतोय, जॉईंट मेजरमेंट होणार आहे ते ऐकतोय. मी ते सर्व शेतकरी आमच्याकडे काल आले, जेव्हा आमची मीटिंग होते तेव्हाही त्यांना मी क्लिअर करतोय की जेव्हा जे काही गोष्टी आम्ही जेव्हा करणार आहे तर ते दुसरे माणसाला कळण्याच्या आधी तुम्हाला कळणार आहे. मी जेव्हा ड्रोनच्या प्रोसेस चालू होतील किंवा जॉईंट मेजरमेंटच्या प्रोसेस चालू होतील ते आम्ही तुम्हाला पहिला सांगणार आहे, त्याच्यानंतरच करणार आहे. आता आमचं काम चालू आहे लोकांसोबत संवादचा. आमच्याकडे दोघे प्रकारचे लोक येतात. काही लोक असे येतात जे म्हणतात की आम्हाला नको आहे, पण काही लोक असे पण येतात जे आम्हाला विचारायला येतात की आम्हाला किती पैसे मिळणार आहे. तर ते अंदाज घेण्यासाठी आम्हाला मिटिंग घेणे आवश्यक आहे. तर आजपर्यंत आमची 4 गावामध्ये मिटिंग झालेली आहे. 10 तारीखला आणखीन 2 गावामध्ये मिटिंग आहे. मग मी परवा एक गावामध्ये जी मिटिंग घेतली त्या लोकांनी सांगितलं की आमची मिटिंग परत घ्या. तर त्याची मिटिंग 13-14 एप्रिलच्या दरम्यान आम्ही परत घेणार आणि एकदा आमची सर्व मिटिंग संपली कम्प्लीट त्याचे काय म्हणणं आहे ते सर्व आम्ही घेऊन घेऊ आणि त्याच्यानंतर जे पुढचा प्रोसेस आहे आमचा ते पुढच्या प्रोसेस जे आहे ते चालू होतील. पण एक गोष्टी जे आहे क्लिअर आहे, जे मी तुम्हाला गव्हर्नमेंटची धारणा सांगितली की आम्हाला जे क्लिअर कट डायरेक्शन आहे की आपल्याला हा एअरपोर्ट जे आहे ते एअरपोर्ट करायचे आहे. त्याच्याबद्दल MIDCचे नोटिफिकेशन पण निघालं आहे. मला लँड एक्विजिशन करण्याकरिता डायरेक्शन पण दिलेली आहे. लँड एक्विजिशन करण्याकरिता जे जॉईंट मेजरमेंट लागतो त्यासाठी MIDCने पैसे पण भरलेले आहे. पुढचा जे प्रोसेस आहे जॉईंट मेजरमेंटचा आणि ड्रोन सर्वे करण्याचा ते एकदा आमचा संवाद संपला लोकांसोबत आणि मग मी त्यांना तारीख सांगणार की हा तारीख पासून पुढचा प्रोसेस होतील. पण तेच लोकांना पहिले माहिती की ज्यावेळी 15-16चं विमानतळ झालं होतं तेव्हा सौरभराव स्वतः गावात गेले होते, स्वतः शेतकऱ्याशी बोलले होते. त्यावेळी त्यांना पॅकेज संदर्भात चर्चा झाली होती आणि ते पॅकेज जवळपास गव्हर्नमेंटने मान्य केलं होतं. त्याच्यामध्ये मग अमरावतीचं विमानतळाचा एक जो काही मॉडेल आहे भूसंपादन ते पाहिलं गेलं होतं, कोचीचं विमानतळाचं मॉडेल पाहिलं गेलं होतं आणि ते पण शेतकऱ्यांच्या इथल्या लक्षात आजही तेच आहे की आपल्याला हे आता तुमच्याकडे जे आहे MIDC ऍक्ट प्रमाणे करताय आणि मूळ भूसंपादन ऍक्ट. पण MIDC ऍक्ट मध्ये पॅकेजचा समावेश आहे का आणि मूळ भूसंपादन 5 पटापर्यंत आहे ते, तर ही संकल्पना पहिली क्लिअर करणं आवश्यक आहे. बिलकुल तुमचा पॉईंट बरोबर आहे आणि ते लोकांची जी शंका आहे ते क्लिअर करण्यासाठीच आम्ही त्याच्यासोबत संवाद साधतोय.
ते MIDC कायद्याखाली असणार किंवा लँड एक्विजिशन कायद्याखाली असणार, ते त्यांना मी कम्प्लीट माहिती त्या ठिकाणी देत आहोत सध्या. त्याच्यामध्ये पॅकेज असणार आहे किंवा पैसे मिळणार आहेत, तेही माहिती मी त्या लोकांना देत आहोत. आणि त्या जे पैसे जर मिळणार असेल तर त्यांना ते किती पैसे मिळणार आहे, किती पट मिळणार आहे, ते सुद्धा त्या लोकांना आम्ही माहिती देत आहोत. पैसे जेव्हा त्यांना मिळेल ते जमीन सोबत बाकी त्या ठिकाणी त्या जमिनीवर जे बाकी काही झाडं आहे किंवा त्याचे काही बोरवेल आहे किंवा शेततळे आहे, तर त्याच्या काही पद्धतीने त्यांना मोबदला मिळणार, ते सर्व माहिती त्या लोकांना देत आहोत. त्या लोकांच्या हाच आहे की साहेब तुम्ही आम्हाला डायरेक्टली सांगा, आम्हाला मीडियाद्वारे कळते. तर तेच आहे की आम्ही आता त्यांना सांगतो, त्याच्याद्वारे तुम्हाला कळेल की किती पैसे तुम्ही 5 पट देणार किंवा पॅकेज देणार. तर याच्यामध्ये आम्ही लँड एक्विजिशन ऍक्ट कायदा जे आहे आपला 2013 त्याच्याप्रमाणे भूसंपादन करणार आहोत. त्याच्या पद्धतीने ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा निकष लागला जाईल, ते लोकांना आम्ही माहिती सध्या देत आहोत आणि त्याच्याप्रमाणेच जाईल. जेव्हा तुम्ही मागच्या सांगतोय ते त्याची मला कम्प्लीट माहिती नाही आहे, पण जेवढी माहिती आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही एवढाच म्हणू शकतो की तेव्हा त्याच्याबद्दल चर्चा झाली होती की हे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, त्या ऑप्शनापैकी आपल्याला एक ऑप्शन निवडला पाहिजे, असं झालं होतं. तर ते सर्व ऑप्शन गव्हर्नमेंटच्या समोर मांडले होते, ते आताही मांडले असेल आम्ही असं गृहीत धरतो. त्यापैकी त्याने हा ऑप्शन निवडलेला आहे की MIDC पास थ्रू सिस्टमने आपण लँड एक्विजिशन करू आणि लँड एक्विजिशन करताना आपण लार ऍक्ट जे आहे त्याच्या कायद्याखाली आपण लोकांना मोबदला देऊ. सर साधारण शेड्यूल काय आहे तुमचं, की साधारण लँड एक्विजिशन कधीपर्यंत आम्ही सिंपल सांगतो तुम्हाला, जे आम्ही लोकांना सांगितलं. वर्क ऑर्डर पुढचं नाही, त्याच्याबद्दल आम्ही बोलू शकत नाही, पण लँड एक्विजिशन जे आहे ते आम्ही 6 महिन्यामध्ये कम्प्लीट करण्याचा प्रयास करतो. आणि एकदा ऑक्टोबर आपण गृहीत धरू शकतात आणि मला वाटतंय की त्याच्या इमिडिएटली नंतर पुढचं काम पण चालू होतील. शेतकऱ्यांसंदर्भात आता तुम्ही म्हणालात की शेतकऱ्यांना प्रत्येक सगळे माहिती दिली जाणार. 7 गावांमधल्या शेतकऱ्यांची काही कमिटी करणार आहात का? त्यांच्याशी कम्युनिकेशन करून पुढच्या त्या गावातल्या लोकांना किंवा जमीन मालकांना तुमच्या प्रोसिजरची माहिती देणार आहात का? एक्झॅक्टली हाच करणार आहे जे यांनी सांगितलं की आता मी सर्वांसोबत संवाद साधतोय आणि त्याच्याकडूनच नाव घेणार आहे की आता सर्वांपर्यंत पोहोचणे आमच्यासाठी अवघड आहे. एकदा आम्ही तुमच्याशी बोलतो, 2दा बोलतो, पण कंटिन्युअसली तुम्हाला माहिती देणे. तुम्ही स्वतः गेलं पाहिजे गावामध्ये, कारण त्याशिवाय लोकांना विश्वास निर्माण होणार नाही. हे काय भूसंपादन अधिकाऱ्यांची जी भूमिका असते ती अपुरी माहिती, अपुरी सगळी गोष्टी त्यांच्यापर्यंत असतात आणि त्या लोकांपर्यंत जातात. त्याच्यामुळे त्याच्यातनं काही बी संवाद निर्माण होतोय. तर स्वतः कलेक्टर म्हणून आपण त्या गावांमध्ये जाऊन संवाद साधणार आहात का? तो देखो, जे आमचे अधिकारी जातात, तुम्ही म्हणतो की ते अपुरी माहिती देतात. आम्ही ज्या अधिकाऱ्यांना पाठवतोय त्यांना माझे प्रतिनिधी म्हणून पाठवतोय आणि त्यांना पाठवण्याच्या आधी त्यांना त्या ठिकाणी काय काय माहिती द्यायची ते त्याची मीटिंग घेऊन आम्हीच त्यांना सांगतोय की काय काय माहिती तुम्हाला त्यांना देणे आवश्यक आहे. पहिले मीटिंग जी आहे ती आमची सर्व अधिकाऱ्याची, जे कोणी तिथे काम करणार आहेत प्रत्येक दिवशी, त्याच्या सोबत त्याचा समन्वय असणे आवश्यक आहे. कलेक्टरची मीटिंग असतात, कलेक्टर पण मीटिंग, जेव्हा लँड एक्विजिशन प्रोसेस असतो तेव्हा एक सिस्टमॅटिकली सर्व काम केला जातो. सर्वात प्रथम जे तिथले फील्डमध्ये जे ऑफिसर्स आहेत, तिथले SDOs आहेत, तिथले तहसीलदार आहे, तिथले मंडल अधिकारी आहे, तिथले RO आहे, तिथले जे आमचे लँड एक्विजिशन ऑफिसर जे आम्ही सध्या नेमत आहोत ते आहे. हा सर्व लोकांच्या त्यासोबत कोऑर्डिनेशन असला पाहिजे, त्याची जाणीव त्या लोकांना असली पाहिजे. अदरवाईज काय होती की सिस्टम कोलॅप्स करतो. कलेक्टर म्हणून सर्व गोष्टी कलेक्टर नाही करू शकतो, तुम्हाला टीम तयार करावं लागते. नाही साहेब, याच्याबद्दल सांगतो टीम तयार करावं लागतो. ते आता आमची जे त्याच्या टीम जे आहे ते आमची त्याच्यासोबत संवाद साधते. एकदा ते संवाद झाल्यानंतर पुढे आमच्या पण त्याच्यासोबत संवाद चालू आहे, असं नाही आहे. ते लोक आम्हालाही येऊन भेटतात, आम्ही सुद्धा त्यांना बोलवतो, काही वेळी त्याच्यासोबत संवाद चालू आहे. एकदा या लोकांची मीटिंग झाली की त्याच्यानंतर जे बाकी त्याचे शिल्लक प्रश्न असेल तेव्हा आम्ही त्याच्यासोबत बसून त्याबद्दलच मीटिंग घेणार. कारण एकदा सर्व पॉईंट आले पाहिजे. मी तिथे जाऊन बसणे किंवा ऑप्टिक्स करणे त्याचा काही आउटकम नाही आहे. पहिले आमच्याकडे कम्प्लीट डिटेल आली पाहिजे की लोकांचे एक्झॅक्टली काय काय म्हणणं आणि हा त्याचं जे म्हणणं आहे त्याच्यामध्ये कुठली गोष्टी आपण करू शकतो, कुठली गोष्टीबद्दल आपल्याकडे काय उत्तर असलं पाहिजे. माझ्याकडे त्याच्याप्रमाणे आम्ही जर केला तर आम्ही त्यांना स्पीडली पुढे घेऊन जाऊ शकतो. आता मी पहिल्यांदा तिथे जाऊन त्याच्यासोबत मीटिंग घेणे चालू झाला तर आमचा जे मधला जे गॅप आहे, जे टीम आहे आमची, त्या टीम जे आहे ते इफेक्टिव्हली पुढे काम करू शकणार नाही. आणि हे गोष्ट आम्ही क्लिअर मीटिंग मध्ये पण करतोय, तुम्ही जाऊन एकदा बसा, की आमच्या प्रोसेसमध्ये एक सुद्धा मिडलमन येणार नाही.
आम्ही एकदम ऍब्सोल्युटली सिस्टम या पद्धतीने करतोय की जे पहिले संमती देतील त्यांना पहिले पैसे मिळेल. आम्ही सिस्टमच क्रिएट करतोय, नोंद घेणार आहे त्याची, एवढे पैसे मिळणार, ते पैसे पण आधी डिक्लेअर केले जाईल. तर कोणी तुम्हाला काही सांगत असेल तर त्यांना बळी पडू नये. एक सिंपल फॉर्म्युला आहे. आणि तुमची जमीन विकू नये. दुसरा माणूस तुमच्याकडून जमीन विकतोय, विक्री करून घेतो, तर सिंपल अर्थ आहे ना की त्यांना तुमच्यापेक्षा जास्त प्रॉफिट असणार, अदरवाईज काही पॉईंटच नाही. तर सिंपल इकॉनॉमिक्स आहे. तर त्याचा विचार करावा आणि कोणालाही तुमची जमीन विकू नये. गव्हर्नमेंट जे तुम्हाला मोबदला देतील ते मॅक्सिमम असणार आहे. आणि ते हे सगळं मिडलमॅन वगैरे जे असतात त्यांना माहिती आहे, कारण त्याने सर्व रेडी रेकनर, मार्केट रेट हे सर्वांचा त्याने अभ्यास केला असता. तर त्याने कम्प्लीट माहिती आहे की आम्ही यांना एवढे पैसे देऊन गव्हर्नमेंट कडून एवढे घेऊ शकतो, तर आमचा एवढा प्रॉफिट होऊन जातील. तर तुम्हाला सर्व माहिती जी आहे, रेट्स आहे, आम्ही डिक्लेअर करून देणार आहे. तुम्हाला डायरेक्टली सांगणार आहे की किती पैसे काय मिळणार आहे, डायरेक्टली सांगणार आहे. आणि आमची यंत्रणा थेट तुमच्याशी बोलते. तुम्ही जे कोणी पहिले संमती देतील, असे लोकांची कंप्लेंट आपण बरेचशा प्रोजेक्टमध्ये दिलेली, आम्ही मागे सहमती दिली पण पैसे दुसरेच माणसांना मिळाला. आम्ही एकदम सिस्टम असा क्रिएट करतोय की ऑनलाईन नोंद असेल, ज्याने पहिले संमती दिली त्याचं पहिले नाम, जेव्हा आमच्याकडे पैसे येतील तर त्याचा नंबर 1 जे असणार आहे त्यांना नंबर 1च पैसे मिळणार आहे पहिल्याने, आणि मग पुढे पुढे पैसे मिळेल. पारदर्शिताप्रमाणे आम्ही हे केलं तर लोकांचा विश्वास वाढेल. लोकांमध्ये संभ्रम असतात की आम्हाला कमी पैसे, काही लोकांनी मला हे सांगितलं की आमची एवढी जमीन, लोक सांगते की आम्हाला एवढेच पैसे मिळणार आहे, 5 लाख मिळणार आहे, काही एवढी, याच्यापेक्षा तर आमची जमीनची व्हॅल्यू जास्त आहे. तर असेही संभ्रम आहे लोकांमध्ये. तर हे संभ्रम आम्ही दूर करतो सध्या. हा खूप महत्वाचा आहे. देखो, जिल्हाधिकारी पहिल्यांदा पुढे गेला तर त्याचा काही आउटकम होते, आम्ही जायला मला काय हरकत, आम्ही बाकी ठिकाणी पण जाऊ शकतो, पण हा कॉम्बिनेशन आवश्यक असते. आम्ही हा पहिला प्रोजेक्ट नाही, याच्या आधी आम्ही सातारामध्ये असतानाही मोठे MIDCचे इरिगेशनचे प्रोजेक्ट केले होते. तर त्याचा हा सिस्टम असतो की पहिले तिथले स्थानिक लोक जे आहेत ते मिटिंग करतात, संवाद साधतात, आपले मुद्दे सांगतात, त्याचे मुद्दे घेतात, आणि मग त्याच्यामधून जे बाकी एकूण आपल्याकडे समरी येते त्याच्याप्रमाणे जिल्हाधिकारी जे आहे ते मिटिंग घेतो. आणि जेव्हा जिल्हाधिकारी मिटिंग घेतो त्या मिटिंगमध्ये तिथले गावाचे लोक असतात, आमची यंत्रणा असतात, तिथले लोकप्रतिनिधी पण असतात. हा सिस्टम आहे. तर हा सिस्टम प्रमाणे, आणि बाकी पण प्रोजेक्ट बघून घ्या तुम्ही, MSRDCचा बघा, PMRDचा बघा. आता PMRD पण तसा चालू आहे. PMRD मध्ये सुद्धा मिटिंग चालू आहे आमची. पुरंदरची न्यूज जास्त येते, पण PMRDचं काय आहे की तिथे पण हा सिस्टम चालू आहे की आमची यंत्रणाची तिथे मिटिंग चालू आहे. पुरंदरचा दुसरा अनुभव आहे ना माझा म्हणून. सर, तुम्ही हे भूसंपादनाबद्दल फक्त पुरंदर विमानतळाच्या एका प्रोजेक्टसाठी ही सगळी यंत्रणा लागतीये, शासनाचा पैसा आहे, पण आपल्या जिल्ह्याचा जो महापालिका आहे तिथे भूसंपादनासाठी बराच कालावधी लागतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे काही UNCच्या लँड्स आहेत, तुम्ही त्याचे सर्टिफिकेट दिले तरी भूसंपादन प्रक्रियेला इथे वेळ लागतो, इथे प्रोजेक्ट लटकतात. तर आता आपण काल आपणच घेतलेली कात्रज कोटवा रस्त्याची, शासनाचा पैसा आलाय पण तेवढ्याशा रस्त्यासाठी पण भूसंपादन वेळेत होत नाही, आणि तिथल्या लोकांचे रोजचे जे प्रश्न आहेत तसेच आहेत. तर जिल्हाधिकारी म्हणून महापालिकांना किंवा शासनाला याच्याबद्दल काय सांगाल की ट्रॅफिकचा प्रश्न सुटणार आहे त्याच्यात? तेव्हा याने खूप ऍब्सोल्युटली परफेक्ट आणि पिन पॉइंटेड प्रश्न विचारला आहे, जे एकदम म्हणजे अभ्यासपूर्वक प्रश्न आहे त्याचा. की आपण जेव्हा भूसंपादनाची बात करतो, चर्चा करतो, तेव्हा मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट बद्दलच बोलतो, पण काही खूप छोटे छोटे म्हणजे 0.5R, 0.3R असे प्रकारचे लँड एक्विजिशन जे आहे त्याचा कोणी फॉलोअप घेत नाही. आम्ही पण घेत नाही, आणि जे कन्सेप्ट यंत्रणा आहे ते पण घेत नाही, आणि ते बरेच वर्षापर्यंत पैसे येऊन पेंडिंग राहतात. आणि ते विषय जर सॉर्ट आउट केला तर त्या भागावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम असतो. फॉर एक्झाम्पल, त्याचा रोडचा सांगितला, तिथला लँड एक्विजिशन फास्ट घेऊन तिथे काम केला तर ते रोड तयार झाली, त्याची वायडनिंग तयार झाली, आणि ते ट्रॅफिकच्या विषय जे आहे ते कमी होते. यासाठी आम्ही सिस्टम क्रिएट केला. तुम्ही जे सांगितलं त्याचा आम्ही अभ्यास पण केला. आम्ही सिस्टम हा क्रिएट केला की आमची यंत्रणेला सांगितलं की एकदम अगदी छोटेपासून मोठेपर्यंत किती लँड एक्विजिशनचे प्रोजेक्टची डिमांड आपल्याकडे पेंडिंग आहे, त्याची कम्प्लीट एक एजन्सी निहाय यादी तयार करा. PMC, तर PMC मध्ये त्याचे रोडचे कुठले आहे, इतर जे डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट किती आहे, PCMC चे चेक करा, PMRD चे करा, NHAI चे करा, रेल्वेचे करा, MSRDC चे. हा सर्वाचा आम्ही यादी तयार केला, आणि त्याच्यामध्ये कुठला लँड एक्विजिशन पेंडिंग आहे, कुठल्या स्टेजवर पेंडिंग आहे ते सुद्धा आम्ही फॉर्म्युला क्रिएट केलाय. आणि आता प्रत्येक महिन्यात आम्ही 3 तासाची आमची मीटिंग असते कमीत कमी. त्या दिवशी काय स्टेज आहे त्या स्टेजच्या प्रमाणे आम्ही आमची यंत्रणेला डायरेक्शन देतो.
कालच आमची मीटिंग झालेली आहे एक्विजिशनची. काल पीएमसी आणि पीसीएमसीचे अधिकारी पण होते आणि त्यांचे लँड एक्विजिशनचे सर्व विषय आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. पीएमसी पीसीएमसी साठी आय थिंक 5 लँड एक्विजिशन ऑफिसर वेगळे आपण लँड एक्विजिशन ऑफिसरच दिलेले आहेत. मात्र कोऑर्डिनेशन कोणाकोणामध्ये असला पाहिजे. एक लँड एक्विजिशन ऑफिसर, एक डेप्युटी एसएलआर जो जॉईंट मेजरमेंट करतो आणि तिसरा मूल एजन्सी, फॉर एक्झाम्पल पीएमसी पीसीएमसी. हा 3 लोकांना मी जर एकत्रित घेऊन बसलो तर तो विषय जे आहे ते मार्गी लागतो. उदाहरण सांगतो, काल हे आम्ही मागच्या 3 महिन्यापासून करतोय आणि त्याच्यामुळे कोंडवाचाच सांगतो, मी कात्रजचा सांगतो, लँड एक्विजिशनचे काही 1.5 वर्षापासून पेंडिंग होतं. त्याच्या लँड एक्विजिशन करून आम्ही 1.5 महिना आधीच दिलेला आहे. त्याचं आय थिंक काम पण ते चालू केलं आहे. तर हे छोटे छोटे विषयामध्ये तुम्हाला फरक दिसेल. आता कात्रज कोंडवाचाच मी सांगतो, काल मीटिंग झाली तर तेव्हा एवढे विषयासाठी मात्र विषय पेंडिंग होता की जॉईंट मेजरमेंट झालेला आहे. जॉईंट मेजरमेंट झाला पण ते जॉईंट मेजरमेंट नोटिफिकेशनच्या आधी झालाय. तर त्याला गृहीत धरायचे किंवा नाही गृहायचे. मग एवढा विषय आहे. नंतर त्रुटी येणार नाही येणार, एक आणखीन 7 दिवसाची तारीख करून आणि लँड एक्विजिशन करून टाकू आपण. तर त्यांना स्पष्ट डायरेक्शन दिली की पीएमसी तुम्ही उद्या पैसे भरा, तुम्हाला 7 दिवसाची तारीख मिळेल आणि 21 तारीखला लँड एक्विजिशन कम्प्लीट. दुसरा त्याचा प्रश्न विचारला की त्याने सांगितलं की तुम्हाला कसा पाहिजे, तुम्हाला तिघाचा एकच नकाशावर पाहिजे किंवा वेगवेगळा पाहिजे. वेगवेगळा पाहिजे, तुम्ही वेगवेगळा पाहिजे तरी आपण जॉईंट मेजरमेंट एकच वेळी करू शकतो. तर त्याने एकच वेळी जॉईंट मेजरमेंट करावा आणि त्याचे 3 वेगवेगळे नकाशे तयार करून द्या. तर कात्रज कोंडवाच्या लँड एक्विजिशनच्या कम्प्लीट प्रोसेस आमच्याकडून 21 एप्रिलला संपून जाते. तर छोटे छोटे गोष्टी या 3 लोकांना बसून घेतलं ना मी तर हे आपोआप मार्गीवर लागतं. तर हा पद्धतीने आम्ही सिस्टम क्रिएट केला आणि मग ते विषय आपल्याला बाहेर काढायचे. आमचे 5 विषय, एक झाला, 1 बाहेर, 4 विषय पेंडिंग. कधीपासून पेंडिंग आहे तर ते निघून जातात. आता तुम्हाला एक सांगतो, एक आपला उंडवडीचे फलटणच्या नॅशनल हायवेच्या विषयी तुम्हाला माहिती असेल, खूप वर्षापासून ते पेंडिंग होता. छोटे छोटे विषयासाठी काही लँड एक्विजिशन होता, काही ठिकाणी काही गावाच्या जे काही गटामध्ये जे घर आहे किंवा त्याचे झाड वगैरे त्याचं व्हॅल्युएशन झालं नव्हतं. छोटे छोटे विषय होते. ते सर्व विषय आम्ही मागचे 2.5 महिन्यामध्ये 5 मीटिंग घेतली आणि ते काम आता चालू झालेलं आहे. खूप वर्षापासून ते पेंडिंग होतं, तुम्ही माहिती घ्यावा. त्याच्या लँड एक्विजिशनचं काम जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. 2 गावाच्या पेंडिंग आहे, तेही 23 एप्रिल किंवा 24 एप्रिलला संपतील आणि तो एकदम हायवे जे आहे ते कम्प्लीट आता एंड टू एंड पावसाच्या आधी तयार होऊन जातील. तर छोटे छोटे विषय जे आहे ना त्याची आम्ही खूप म्हणजे बारीकीने अभ्यास करून त्यांना मार्गीवर लावतोय आणि मार्गीवर लावत नाही. तुम्हाला मी उदाहरण पण देतोय. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलंय. तर असे पुढे पण आम्ही कंटिन्युअसली पीएमसी पीसीएमसी सर्वांनी सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या कोणी वरिष्ठ अधिकारी आमच्याकडे आमची जेव्हा मीटिंग होतील तेव्हा पाठवा, ज्याच्याकडे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. एवढी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे. तर दोघेही जे कमिशनर सर आहेत तेही आमच्याकडे त्याचे वरिष्ठ अधिकारी आता पाठवत आहेत आणि पीएमआरडीचे पण पाठवत आहेत. तर ते धलवलू मार्गीवर लागते. जसं पीएमआरडीएचा विकास आराखडा रद्द केला तर आपले जे आता ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत त्याच्यावर काही परिणाम होणार का आणि ही नव्याने आराखडा केव्हा सुरू होईल साधारण, काय गव्हर्नमेंटचे कधीपर्यंत डिरेक्शन? पीएमआरडीचे जे आता जे प्रोजेक्ट चालू आहे ते प्रोजेक्ट कंटिन्यू राहतील, त्याच्यावर काही फरक पडत नाहीये. पण पुढच्या त्याच्या प्रोजेक्ट डीपीआर कधी तयार होतील त्याच्याबद्दल आम्ही माहिती देणे योग्य नाही, कारण आम्ही त्याच्यामध्ये सदस्य आहे. बाकी पीएमआरडी कमिशनर आणि बाकी जे लोक आहेत ते त्याच्याबद्दल माहिती सांगू शकतात. मात्र माझी त्यांना हा रिक्वेस्ट असणार आहे, जे आम्ही मीटिंग जेव्हा होतील तेव्हा त्यांना सांगणार आहे की पर्यटनाचा आराखडा करताना आम्ही जे आमचा टुरिझम प्लॅन तयार केलाय त्याच्यामध्ये समावेश करावा. कारण काय की आता आम्ही जसा टर्कीमध्ये एअर बलून असतो तसे एअर बलून या ठिकाणी त्या चालू करणार आहेत. जसा पॅराग्लायडिंग असते, इंटरनॅशनल पॅराग्लायडिंग कॉम्पिटिशन, ते काही ठिकाणी आम्ही चालू करणार आहोत. झिप लाइनिंग कॉम्पिटिशन असतात, आपल्याकडे झिप लाइनिंगचा एवढा पोटेन्शियल आहे जबरदस्त, तर तेही आम्ही त्या ठिकाणी चालू करणार आहे. काही ठिकाणी एक्वा टुरिझम चालू करणार आहेत. तर हे अशा प्रकारचे जे टुरिझम पॉइंट्स आहेत त्याच्या प्लॅनामध्ये समावेश करावा, जेणेकरून काय आहे की डेव्हलपमेंट पण होतील आणि टुरिझम पण वाढेल. आता टुरिझम जे आहे ते टुरिस्ट जे आहे त्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. आधी टुरिस्ट जात होता ताजमहलचे समोर फोटो घ्यायला, आता तो एक्सपिरियन्स साठी जातो की ज्या ठिकाणी आम्ही जाऊ मला एक्सपिरियन्स मिळाला पाहिजे. ते काही डोंगरावर चढला, तिथे झिप लाइनिंग ऍडव्हेंचर स्पोर्ट्स जे आहे ते त्याने केला किंवा हॉट एअर बलून ते वर गेला आणि एक 30 सेकंदाची त्याने रील तयार केली. तर अशा प्रकारचा आज टुरिस्ट झालेला आहे. तुम्ही पण तसाच, सर्व लोक आम्ही पण तसा झालेला आहे. तर त्या पद्धतीने आपलं टुरिझमचं जे ओरिएंटेशन आहे
ते आपल्याला चेंज केला पाहिजे आणि त्याचा समावेश हा प्लॅन मध्ये असला पाहिजे, तशी आम्ही त्या लोकांना रिक्वेस्ट करतो. तर जसं आता एअरपोर्टच्या बाबतीत जागेचा विषय झाला, जसं सरांनी सांगितलं शहरातल्या त्या प्रोजेक्टच्या बाबतीत झालं, तर पुण्यामध्ये कचरा डेपो जे आहे, जिथं आता आपण उर्वी देवाची आहे, त्याच्यानंतर मोशीचा विषय, दिवसेंदिवस कचरा वाढत जातो आणि जागा उपलब्ध होत नाही. नागरिकांचा एकीकडे विरोध होतो, जसं की पिंपरी सांडसला मध्यंतरी चालू होतं की तिकडे कचरा डेपो करावा. तर अशा वेळी महसूल जागा उपलब्ध करून देणं हे कितपत जिकिरीचं काम असतं? तर महसूलचं काय काम असतो की पीएमसी किंवा पीसीएमसी जे महापालिका आहे, ते महापालिका त्याचा डीपीआर तयार करतात, त्याचा सर्वे करतात आणि सर्वे करताना ते ह्या गोष्टीचा अंदाज घेतात की कुठल्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे आणि कुठल्या ठिकाणी जर आपण हा प्रोजेक्ट केला घनकचरा किंवा सांडपाणी व्यवस्थापनाचा, तर ते कोस्ट एफिशियंट असणार आणि तिथले स्थानिक लोकांचा कुठल्याही प्रकारचा त्या स्थानिक लोकांना त्रास पण होणार नाही. त्या पद्धतीने ते आम्हाला डिमांड देतात. तर माझा जे रोल आहे त्याची डिमांड प्रमाणे त्यांना लँड एक्वायर करून देणे, पण त्याच्यामध्ये त्याने ज्या ठिकाणी केलेलं आहे, ज्या ठिकाणी जागा अवेलेबिलिटी आहे, ते त्या पद्धतीने ते आमच्याकडे देतात. त्याच्यामध्ये आम्ही इंटरफेअर करू शकत नाही. बघा, शेवटी आम्ही लँड एक्विजिशन ऑफिसर आहे, लँड एक्विजिशन यंत्रणा आहे. आमच्याकडे जे काही डिमांड येतील, मला उद्या पीएमआरने सांगितलं की मला इकडे रोड नाही, आता इकडे रोड आहे, तर मी त्यांना हे सांगू शकत नाही तुम्ही इकडूनच घ्या, बिकॉज ते माझं काम नाही. ते काम का नाही, कारण मी टेक्निकली कॉम्पिटंट नाही त्यासाठी. ते टेक्निकल कॉम्पिटंट आहे, त्यांनी ते रोड जे आहे ते बनवायचे, ते पुढे त्यांना चालवायचे. ते घनकचरा सांडपाणी व्यवस्थापनाचे जे प्रोजेक्ट आहे ते पीसीएमसी किंवा त्या पीसीएमसी महापालिकेने राबवायचे, तर ते टेक्निकली कॉम्पिटंट आहे. तर ते जेव्हा आमच्याकडे डिमांड देतात तेव्हा ते लँड एक्विजिशन जे प्रोसेस आहे ते स्पीडीली, जे मिनिमम टाइम आहे जे नियमाप्रमाणे लागतो, ते त्या नियम मिनिमम वेलमध्ये कम्प्लीट करून देणे हे आमचं काम आहे. आणि ते कमीत कमी वेलमध्ये का केला पाहिजे की आम्ही जेवढा फास्ट लँड एक्विजिशन करून देऊ तेवढा फास्ट ते काम चालू होऊ शकते आणि शासनाचे पैसे वाचू शकतो. जेवढा प्रोजेक्ट डिले होतो ना तेवढा त्याची कॉस्ट वाढून जाते. तर आम्ही जसं मी सांगितलं की आम्ही दर महिन्याला मीटिंग घेणे चालू केलं आणि बरेचसे प्रोजेक्ट जे ते मार्जीवर पण लावलेले आहेत. तर तसे घनकचरा सांडपाणी व्यवस्थापनाचे आमच्याकडे डिमांड येतात, ते आम्ही डिमांड पूर्ण करू. पण ते कुठे करणार आहे, त्याच्या काय पद्धती असणार आहे, ते कलेक्टर म्हणून किंवा महसूल यंत्रणा म्हणून आम्ही त्याच्यामध्ये सांगू शकत नाही, कारण आम्ही टेक्निकली कॉम्पिटंट एजन्सी नाही आहे त्याच्याबद्दलची. सर, पुण्यामध्ये इंडस्ट्री फार जोरात त्याची वाढ होती आणि त्याच्यामध्ये आताच रिसेंटली तुमची मीटिंग पण झाली त्याच्या रिप्रेझेंटेटिव्ह बरोबर. तर त्यांच्याकडनं एक मागणी पण येते सातत्याने की पुण्यामध्ये कन्व्हेन्शन सेंटर नाही, एवढी मोठी सिटी आहे, पिंपरी चिंचवडमध्ये आहे, तर इंडस्ट्रीसाठी तुमचा डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून काय भूमिका आहे? इंडस्ट्री म्हणून तर मी जसं तुम्ही सांगितलं, पहिली गोष्टी आम्ही सुरुवात केली की जे सर्व इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्याचे असोसिएशन मध्ये जाऊन आम्ही मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये आम्ही सर्व यंत्रणांनी बोलवलं आणि त्याच्यामध्ये त्याचे जे सर्व विषय होते त्याने वेगवेगळे जसं मी आता टूल हबचं सांगितलं, टूल हबच्या त्यांनी सांगितलं आम्हाला की हा एवढी मोठी इंडस्ट्री आहे, जवळपास 250 MSME संपूर्ण पुण्यामध्ये आहे, जे वेगवेगळ्या ठिकाणी आहे, तर याचा क्लस्टर केला पाहिजे जेणेकरून यांना इकॉनॉमीचा स्केल मिळेल. तर असे प्रकारची मीटिंग जे आहे आम्ही आता दर 2 महिन्याने घेणार आहोत. आणि त्या दर 2 महिन्यामध्ये जेव्हा आमची मीटिंग होतील त्याच्यामध्ये पहिला मागची मीटिंग मध्ये तुम्ही सांगितलं होतं त्याचं आम्ही काय अनुपालन केलं आहे ते आम्ही इंडस्ट्री समोर सादर करणार आणि मग त्याचे नवीन प्रश्न घेणार. तर अशा पद्धतीने 2 आउटकम होईल. इंडस्ट्रीला जर असा वाटायला लागला ना की प्रशासन रेड कार्पेट त्यासाठी पुढे ठेवत आहेत, तर मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट येतो. आणि हा मेसेज आम्ही जे परवा मीटिंग घेतली त्याचा मेसेज आमच्याकडे बाहेरच्या जागेचे आमच्याकडे यायला लागले की साहेब तुम्ही तशी पद्धतीने मीटिंग घेतली, तसे काही डायरेक्शन दिले होते का? काही लोक जे आहे ते इंटरेस्टेड आहे पुढची मीटिंग मध्ये येण्याकरिता, बाहेरचे आहे इकडचे नाही आहे, पण त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची, त्याचे काही प्रॉब्लेम्स आहे, तर तुम्ही मीटिंग मध्ये येऊ शकतो, पण 100% इट्स ओपन मीटिंग फॉर एव्हरीबडी. तर ह्या पद्धतीने आम्ही इंडस्ट्रीचं विजन ठेवत आहोत. MIDCचे जे एक्विजिशन आहे ते फास्ट कम्प्लीट करून देणे आणि गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांना कंट्रोल करणे, जेणेकरून लोकांना जे आहे एकदम ऍब्सोल्युटली क्लिअर आहे की इंडस्ट्रीजला इफेक्ट करणारे कुठल्याही प्रकारचे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्याच्यावर ऍब्सोल्युटली कडक कारवाई केली जाईल. सर, MIDC आणि हिंजवडीमध्ये एक्सपान्शन साठी काही तुमच्याकडे रिक्वायरमेंट आलेली आहे ना, दोन्ही ठिकाणी आहे. आणि माझ्याकडे नंबर नाही आहे, पण आमच्याकडे MIDC रांजणगाव साठी सुद्धा आलेली आहे, चाकणसाठी सुद्धा आलेली आहे. काल जे मी रिव्ह्यू घेतला तलेगाव मध्ये पण आलेला आहे आणि त्याच्या लँड एक्विजिशनचा प्रोसेस आहे ते खूप पुढचे स्टेप मध्ये गेलेला पण आहे. आणि काही जुने लँड एक्विजिशन होते MIDC वगैरेचे, त्याचे पेमेंट अजून झालेले नाही. जसं चाकणचे काही लोकांचे पेमेंट झाले नव्हते, तर ते पेमेंटही आम्ही 23 एप्रिल पर्यंत कम्प्लीट करायला काल सूचना दिलेली आहे. आणि हिंजवडीचं काही एक्सपान्शन होतं का अजून?
फेज 5 चालू आहे, फेज 8 पर्यंत जाणार असं ते सांगत होते. आता मला त्याची माहिती नाही आहे, पण मी माहिती घेऊन तुम्हाला सांगतो. सर, आपण टुरिझम मध्ये वॉटर बॉडीज बद्दल बोललात आणि त्याच्यात काही स्ट्रिंजंट केलेत आपण नियम की बाबा प्रदूषण होणार नाही. पण आता खडकवासला, पानशेत तिथे मोठ्या प्रमाणावर विधिमंडळातही बरेचदा प्रश्न आले की तिथे जे आता बरेच हॉटेल्स किंवा फार्म हाऊसेस झाले ज्याचं पाणी जाते, तर सातत्याने तो विधिमंडळात गेले काही वर्ष उपस्थित केलेला प्रश्न आहे. आपण ऍक्च्युअल त्याच्यावर काय कारवाई केली? कारण आज पुणेकर जे पाणी पित आहेत तर त्याच्यातही आता जीबीएस मागे आला होता, तर त्या निमित्ताने चर्चा झाली. तुमच्या संकल्पना आदर्शवत आहेत, एकच माणूस ते कायम इथं नसणार आहे, पुढचे ते काही राबवत नाही. पण आता जी काय आहे, तुम्ही टुरिझमच्या निमित्ताने वॉटर बॉडीज चांगल्या राहतील, पण एक्झिस्टिंग आहे त्याच्यावर काय कारवाई होणार? नाही, लक्षात आलं. देखो मी डीपीआर करणार होतो आपण. डीपीआर कसा करणार होते कुठला डिपेंड त्या भागात. खडकवासला टुरिझमचा ड्रेनेजचा. ओके, ठीक आहे. मी पहिले प्रश्नाचं उत्तर देतो. जे तुम्ही सांगितलं की खडकवासला आणि बाकी तिथे हॉटेल्स आहे, काही बोटी वगैरे आपण चालत आहे का तिथे? नाही तिथे बोटी वगैरे चालत नाही. इंडियाचं ते हे झालं. पाचशेतला चालतं, पण त्याचं काही होणार आहे. मी जेव्हा टुरिझम बद्दल बोललो तर मी तुम्हाला हाच गोष्टी बद्दल बोलली की ज्या ठिकाणी बोललो मी तेव्हा की ज्या ठिकाणी जे पोटेन्शियल असतात टुरिझमच्या, त्या ठिकाणी तसा बिझनेस वगैरे बघून आणि ते चालू करा. तुम्ही संपूर्ण देशाचा अभ्यास करा. महाबळेश्वर, शिमला, लोणावळा, प्रत्येक ठिकाणी तुम्ही चेक करा. ते रॅम्पंट ते विदाऊट परमिशन आणि ते चालू होतात आणि मग ते कुठलाही कायदा वगैरे न पाळता कंटिन्युअसली ते कंटिन्यू ठेवत असतात आणि मग तिथला जे पर्यावरण आहे त्याने नुकसान होतो. आणि मग शिमलामध्ये जी दुर्दैवाने घटली होती 1.5-2 वर्षापूर्वी, तशी घटना होऊन जातात. हा होऊ नये आणि टुरिझम इम्पॅक्ट पण होऊ नये, त्यासाठीच हा महत्वाचा आहे की आपण स्वतःच त्यांना परमिशन देऊ ना बघून. मी उद्या समजा आमचा प्लॅन तयार केला की मला खडकवासला जे आपला इरिगेशनचा डॅम आहे, बॅकवॉटर आहे, किंवा भोरमध्ये जे बॅकवॉटर आहे किंवा बाकीचे बॅकवॉटर आहे, त्या ठिकाणी ह्या एवढी जागा आहे जे आम्ही तुम्हाला लीजवर देऊ शकतो किंवा तुम्हाला कोणाची विकत घ्यायची असेल तर तुम्हाला पटकन परमिशन देऊ शकतो. तुम्हाला ते तिथले हॉटेल बांधण्याकरिता तुम्हाला जे फॉरेस्ट डिपार्टमेंट, प्लॅनिंग डिपार्टमेंट त्याची परमिशन लागेल ते तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन आम्ही इकडून उपलब्ध करून देऊ. मात्र तुम्ही जेव्हा काम करेन तेव्हा तुमचा सिवेज ट्रीटमेंट प्लांट असला पाहिजे. त्या ठिकाणी बाकी जे नॉर्म्स आहे एन्व्हायरमेंट बद्दलचे ते तुम्हाला फॉलो केले पाहिजे. जे FSA आहे ते फॉलो केला पाहिजे. तुम्हाला डॅम मध्ये जर परमिशन पाहिजे बोटिंग करण्याकरिता, तुम्हाला काही कयाकिंग चालू करायची, तर त्याची कयाक किंवा बोट जे आहे ते अशी प्रकारची असली पाहिजे, अशीच प्रकारची. हा आमचा एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट आहे आणि हे तुम्ही पूर्ण करत असेल तर तुम्हाला मान्यता देतो. तर काय होईल की जे नियम आपण परमिशन देतो ना, ते लोक नियम पाळतात. मग ते असं नाही की नाही पाळतात आणि त्यांना बघून ते बाकी लोक जे तुम्ही म्हणतोय त्या लोकांनाही सुद्धा ते नियम पाळणे ते चालू करतात. असं आमचा एक्सपिरियन्स आहे. मी करून बघितलं आहे. महाविश्वमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर एन्क्रोचमेंट होता, आम्ही मोठ्या प्रमाणावर एन्क्रोचमेंट काढले पण. तर हा आमचा धोरण असणार आहे. त्याच्यासाठी काय पायलट करताय का? नाही, कम्प्लीट पायलट काही नसतो आमचा, की करायचे वेल सेम लागणार आहे. मी UPSC तयारी केली किंवा SSC तयारी केली, सेम वेल लागणार आहे, सेम 10 तास शिक्षण घ्यावं लागणार आहे. तर ते आमच्या आहे की मग UPSC तयारी करू ना. तर आम्ही 2 करायचे असेल किंवा 15 करायचे असेल, वेल सेम लागणार. तर पायलट नाही करणार, आपण फुल स्केल करणार. मॉडेल स्कूल करायचे असेल तर 1 वर्षामध्ये 300 करायचे, 30 करून काही फायदा नाहीये. स्मार्ट PSC करायचे तर सर्व एक वेळीच करायचे. तर ते मॉडेल नाहीये, कम्प्लीट एकच वेळी आम्ही इम्प्लिमेंट करू, आम्ही कंडिशन देऊ आणि हे कंडिशन तुम्हाला पण लागू आहे. जे बाकी जे तुम्ही सध्या चालू आहे तुमच्यासाठी पण हे लागू आहे. तुम्ही वेल घ्या, त्यांना व्यवस्थित करा, नाही केलं तर आम्ही बंद करू. मग ते हे म्हणू शकत नाही की तुम्ही आमचा बिझनेस इफेक्ट करतोय. हे इम्पॉर्टंट आहे. काय की आपण मात्र कारवाई करायला गेलो ना, म्हणजे इट इज व्हेरी इझी. मी तुम्हाला सांगतो, कारवाई करणं काही मोठी गोष्ट नाही, खूप आसान आहे. कारवाई आम्ही उद्या सर्व नोटीस देऊन काढणे चालू करू शकतो, पण दॅट विल इफेक्ट युअर बिझनेस, दॅट विल इफेक्ट युअर इकॉनॉमी. तर त्यांना पहिले मार्क देऊ की हे आमची कंडिशन आहे, जे बाकी लोकांसाठी लागू होणार आहे, ज्यांना परमिशन देतो तुम्ही पण हे लागू करा. एवढे दिवस घ्या, नाही लागू केली तर मग आम्ही कारवाई करू. तर अशा पद्धतीने हे प्रोजेक्ट असणार. याच्यामुळे नवीन चांगले येतील आणि जे जुने आहेत ते सुधारणा करतील आणि जे सुधारणार नाही त्यासाठी तर शेवटी मग शासनाची कारवाई आहेतच. तर दोन्ही दिशा आहेत.
आपण जे टॉप प्रायोरिटीमध्ये कृषी घेतलं, त्यानंतर आरोग्याचं स्मार्ट पीएससी, स्मार्ट स्कूल आणि पर्यटनाचं. पण 2 सोशल विषय असे जिल्ह्यामध्ये आहेत की प्रदूषण म्हणजे पाण्याचं प्रदूषण हा जो एक मेजर पार्ट पुण्यामध्ये आहे. आपण जर नद्या पाहिल्या तर अनेक गावांना आता प्रदूषित पाण्याचा पुरवठा, अनेक गावांमध्ये आता कुठल्या गावामध्ये विहिरीचं पाणी प्यावं अशी परिस्थिती नाहीये. प्रत्येक ठिकाणी आता जारच वापरायला लागतात, इथपर्यंत परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि नद्यांचं प्रदूषण हा एक मुद्दा आहे. आणि त्याच्या संदर्भात आणि त्या बॉर्डरवर तुम्ही जर पाहिलं, पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या बॉर्डरवर, तर संपूर्ण कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत. रस्त्यावर लागलेले असतील, कुठेतरी वेगळ्या ठिकाणी लागले असतील आणि एक सामाजिक समस्या तयार झाली. तर त्याच्यावर एक सोल्युशन कसं काढणार. आणि दुसरी गोष्ट, आपण कॉम्पिटंट अथॉरिटी म्हटलं तर आपण लिकर किंवा बिअर बार परमिट याच्याबद्दल आपण कॉम्पिटंट अथॉरिटी लायसन इश्यू करतात. बिलकुल. सर तुम्ही बघा, आता मॉल झाले, मॉल ज्यांच्याकडे FL2 आहे, FL3 आहे, ते मॉल झाले. एक आउटलेटच्या ऐवजी 5-5 आउटलेट. शाळेच्या शेजारी मोठमोठे निऑन सायन्सचे बोर्ड, बाकी असं, आणि समोर असं एक एखादं चित्र, जसं डान्सचं चित्र असतं तसं निर्माण केलं जात आहे. आणि एक सामाजिक समस्या खूप वाढत चाललेली आहे आणि त्याचे सामाजिक परिणाम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होतात. तर ह्याच्यावर आपण काही करू शकाल? देखो, पहिला गोष्टी मी जसं 3 गोष्टी तुम्ही सांगितली. पहिल्या गोष्टीबद्दल मी सांगतो की तुम्ही 4 प्रोजेक्ट बद्दल बोलला, त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर बद्दल बोलला. ऍग्रिकल्चर बद्दल एकदा मी परत रिपीट करतो. हा ऍग्रिकल्चरचा जो प्रोजेक्ट तुम्हाला सांगतो ना, तुम्ही बघा, तुम्ही 1 वर्षानंतर सर्वात जास्त चर्चा हा प्रोजेक्ट बद्दलच करणार आहे. हा प्रोजेक्ट एवढा मोठा बदल आपल्या जिल्ह्यामध्ये घडवणार आहे की हा बघायला संपूर्ण देशाचे लोक पुणे येणार. बिकॉज आपण कम्प्लिटली ऍग्रिकल्चरला ज्या पद्धतीने बघतोय, ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये काम करतोय, ते कम्प्लीट सिस्टमच आपण चेंज करण्याचा सध्या प्रयोग करतोय. जे लोकांचे शेत छोटे छोटे व्हायला लागले ना, त्याला क्लस्टर फार्मिंगद्वारे, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन त्याला परत मोठा करतोय. तर हा प्रोजेक्ट जे आहे ते खूप यशस्वी होतील आणि याचा जे आउटकम आहे ते थेट शेतकऱ्याच्या कुटुंबाला मिळणार आहे. तर हा प्रोजेक्ट जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही सर्व लोक सहकार्य करावं अशी आमची विनंती राहील. दुसरा जे तुमचा प्रश्न आहे की आपले जे नदी आहे, आपले बाकीचे पाण्याचे सोर्स आहे ते दूषित व्हायला लागले. त्याचं कारण काय आहे की आपण, तुम्हालाही माहिती आहे, माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे की तिथले जे गाव आहेत किंवा जे काही तिथली इंडस्ट्रीज वगैरे आहेत ते डायरेक्टली सिवेज ट्रीटमेंट प्लांट न असता डायरेक्टली त्याच्यामध्ये पाणी सोडतात. आता आपल्या जिल्ह्यामध्ये पाण्याचे जे सोर्स आहे त्यांना स्वच्छ करण्यासाठी सर्व विभागामध्ये ज्या पद्धतीने कोऑर्डिनेशन चालू आहे तसं कोऑर्डिनेशन दुसऱ्या कुठल्याही विषयाबद्दल नाही, हे आम्ही तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो. आजच्या घडीमध्ये PMC, PCMC, जिल्हा परिषद, PMRD हे सर्व एकत्रित मिळून घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन बद्दलचे प्रोजेक्ट तयार करत आहेत. त्याचे इम्प्लिमेंटेशन पण सध्या चालू करत आहेत. आम्ही त्याच्यामुळे आमचं सांगतो, आमच्याकडे नगर परिषद आहे, सर्व 18 नगर परिषद आहे. त्या नगर परिषदला स्वच्छ करण्यासाठी आता एक नवीन प्रपोजल परवा PMRची मीटिंग मध्ये मांडलं की बायोफ्युल निर्माण करू आपण. तर तो प्रोजेक्ट आम्ही आता नगर परिषदसाठी राबवत आहोत. त्याचे काय फायदे होतील की कम्प्लीट वेस्ट पण ते गोळा करतील आणि ऍग्रिकल्चर जे वेस्ट असतो तो सुद्धा पाण्यामध्ये जातो, तेही ते लोक गोळा करतील आणि त्याच्याद्वारे बायोगॅस निर्माण करतील. तर हा प्रोजेक्ट आपण राबवतोय. अशाच पद्धतीने नदी काठचे जवळचे जे गाव, नगर परिषद आणि शहर आहे हे सर्व आणि इंडस्ट्रीज आहे, जसं PCMCने आता केलं, तुम्हाला माहिती असेल की तिथले जे इंडस्ट्रीज आहे त्या भागामध्ये, त्यासाठी PCMCने खूप मोठा प्रोजेक्ट केलेला आहे. त्याच्यामुळे तिथले जे इंडस्ट्रीज जे पाणी सोडत होते आपले इंद्रायणी नदीमध्ये, ते आता पुढे होणार नाही. तर अशा पद्धतीत सर्वचं काम चालू आहे आणि त्याची जे मॉनिटरिंग आहे ते थेट CM सर आणि डेप्युटी CM सर करत आहेत सध्या. आणि याच्यामुळे हे सर्व प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्यानंतर जे पहिला पॉइंट आहे आपला, डायरेक्ट जे पॉइंट आहे ज्याच्याद्वारे पोल्युशन होतो, ते आहे की डायरेक्टली पाणी जे दुर्गंध पाणी आहे ते नदीमध्ये जातो, तो विषय संपून जातील. पुढचा जो पाव आहे ते मग लोकांकडून आपली ही अपेक्षा असणार की आपण सुद्धा जे आहे ते पुढे पाव उचलून कुठेही काही कुठल्याही प्रकारचा कचरा टाकू नये. आम्ही गव्हर्नमेंटमध्ये काम करताना आणि सर्व सिस्टम बघताना आमच्या तर सिस्टम माइंड असा क्रिएट झाला की कोणी कचरा बाहेर टाकतो ना तर एकदम म्हणजे आपोआप आमचा हात पुढे जातो की त्यांना उचलून बाहेर टाकून त्या माणसाबद्दल मनामध्ये थोडा रोष येतो की असं कशाला करतोय. तर हे एक आम्ही गव्हर्नमेंटद्वारे चालू केला आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की तुम्हाला याच्यामध्ये फरक दिसेल येणाऱ्या काळात. पण लोकांनी सुद्धा एक पाव पुढे उचलून आणि बाहेर कुठल्याही ठिकाणी कचरा नाही टाकला पाहिजे. ठीक आहे, आम्ही पण कमी पडतोय, आम्ही तुम्हाला जेवढी संख्यामध्ये डस्टबिन उपलब्ध करून दिले पाहिजे तेवढे आम्ही अजूनही उपलब्ध करून देऊ शकलो नाही, पण आम्ही हळूहळू वाढवतोय. तुम्ही कंपॅरिझन केला मागची पेक्षा तर आता वाढलेले आहे. तर जरी आमचे डस्टबिन सफिशियंट क्वांटिटीमध्ये आता नसेल ते पुढे असणार, पुढे होणार, तेव्हापर्यंत तुमचा जे कचरा ते बाहेर एवढं टाकू नका. आपण बोटल जे आहे, मी संध्याकाळी आमचे कलेक्टर ऑफिसचं उदाहरण देतो
मी मी मेन गेट मधून येत नाही, मग मागच्या गेट मधून येतो हे चेक करायला की काय 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 कचरा आहे. तर मी एक दिवशी ते सर्व बॉटल वगैरे साफ करायला सांगतो, पुढच्या दिवशी तिथेच परत बॉटल मिळते. तर अशा पद्धतीने एक नागरिकांनी एक पाव पुढे उचलला, कुठल्याही प्रकारच्या कचरा जे आहे ते बाहेर नाही टाकला, प्लस गव्हर्नमेंटने सर्व यंत्रणा उपलब्ध आता करत आहेत. तर आपले मात्र नद्या नाही, आपलं जे एकूण प्रांगण आहे आपल्या पुण्याचं, जे आपले धरातल आहे तेही स्वच्छ होऊन जातील आणि फरक दिसेल. हे सर्व गोष्टी मी सांगतो तुम्हाला काय आहे की हा जे मी तुला सांगतो माझं सांगण्यासाठी सांगत नाही, आम्हाला सुद्धा गव्हर्नमेंटकडून तसे डायरेक्शन्स आहे की आता आपला स्टेबल सरकार कम्प्लीट मॅन्डेट देऊन आलेले आहे आणि तुम्हाला या ठिकाणी पोस्टिंग दिलेली आहे की हे जे पॉइंट्स आहे 5-6 जे मी तुम्हाला सांगितलं, याच्यामध्ये आपल्याला फास्ट रिझल्ट द्यायचे आणि त्यासाठी गव्हर्नमेंटची जे काही मदत लागेल तुम्ही घ्या. तुम्ही प्रोजेक्ट तयार करा, डीपॅक तयार करा, आमच्याकडे सबमिट करा. आमची जेव्हा मीटिंग पाहिजे, आमची जेव्हा काही मोठी सभा पाहिजे तेही आम्ही घेऊ. पण हे प्रोजेक्ट आपल्या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या बाकी महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट करावं. तर तुम्हाला याच्यामध्ये सर्व गोष्टींमध्ये जे आहे ते फरक दिसेल. अजितदादांनी मागचे 2 महिन्यामध्ये ट्रॅफिक बद्दल 4 मीटिंग्स घेतलेली. तर अशा प्रकारचे सीएम सरांच्या स्तरावर सुद्धा मीटिंग झालेली आहे. तर एकंदरीत फोकस आहे आता की जे काही म्हणजे आपण कमी पडलेलो आहोत ते आपल्याला दुरुस्त करणे आवश्यक आहे आणि त्या पद्धतीने गव्हर्नमेंट, ऍडमिनिस्ट्रेशन आणि लोक आणि मीडिया हा 4 लोकांना एकत्रित घेऊन पुढे काम करावा आणि चेंजेस घडवा, तर तुम्हाला फरक दिसेल. शेवटचा प्रश्न मंगेश सर. काय हा तुम्ही हे सांगत होतो ना, तुम्ही जे याच्याबद्दल सांगितलं, सॉरी माझ्याकडून लिहायला FL2 FL3 बद्दल सांगितलं. माझ्याकडे काही कंप्लेंट्स आले होते आणि मी परवाच 31 मार्चला एक मीटिंग घेऊन काही लायसन्स रद्द पण केलेले. तर तुमच्या वतीने आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की बघा, तुम्ही FL3 नियमाप्रमाणे चालवत असेल, तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही. क्लिअर आहे आमचं सिस्टम. कोणीही चुकीची आमच्याकडे तक्रार केली तुमच्याकडून काही पैसे घेण्यासाठी, ऍब्सोल्युटली तुमच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही. पण तुम्ही नियमाचं उल्लंघन केलं तर मी ते FL3 वर योग्यचा निर्णय घेऊन त्यांना बंद करण्याचा निर्णय घेणार आहे. तर आम्ही केले. आता मागच्या वीकमध्ये आम्ही काही 5-6 FL3 आमच्याकडे आले होते, त्याच्यामध्ये ऍब्सोल्युटली त्याचा हलगर्जीपणा होता, तर ते आम्ही बंद केले. काही असे होते ज्याचे किरकोळ त्याने त्रुट्या केली होती, त्याच्यावर आम्ही फाईन टाकला आणि त्यांना संधी दिली. ते दोघेही मेसेज तुमच्या वतीने सर्वांना द्या, घाबरायची आवश्यकता नाही. कुठल्याही प्रकारच्या तुमच्यावर कारवाई होणार नाही. पोलिसाचा इन्सिडेंट झाला, काही गोष्टी जे आहेत ते एकदम प्रशासनाने बोलणे आवश्यक आहे. पोलिसाचा इन्सिडेंट झाला, व्हेरी अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट, आणि त्याच्यामुळे जे कोणी तिथले काही बार वगैरे होते किंवा त्याच्यावर कारवाई झाली, नियमाप्रमाणे योग्य होती केली. पण त्या इन्सिडेंटचा वापर करून आता बाकी लोकांना काही लोक ब्लॅकमेल करायला लागले. तर त्यात ते कोणी तसा ब्लॅकमेल करू नका हे आम्ही क्लिअर सांगतो. आणि त्या ब्लॅकमेलला कोणी जे लायसन्स ओनर्स वगैरे तुम्ही पण बळी पडू नका. तशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचे त्रास तुम्हाला प्रशासनाद्वारे दिले जाणार नाही. आम्ही जिल्हाधिकारी म्हणून तुम्हाला शब्द देतो. पण तुम्ही जर चूक केली, हे विश्वास तेव्हा आहे जेव्हा तुम्ही सुद्धा सिस्टम प्रमाणे चला. अशा प्रकारचे बाहेर लाईट लावणे, जे नियमाचे पुढे आहे, ब्लू लाईट्स लावणे वगैरे, ही सर्व गोष्टी करणे जे नियमाचे पुढे आहे, ते केले तर तुमच्यावर पण त्या पद्धतीने योग्य कारवाई असणे अपेक्षित आहे, मी करणार पण. मात्र तुम्ही नियमाप्रमाणे चला. कुठल्याही प्रकारचं असं कोणी आम्हाला मागच्या काही बॅकग्राऊंड सांगून तुमच्यावर कारवाई करण्यासाठी केलं तर तसं आमचा नाही आहे. आम्ही जे नियम प्रमाणे आणि आमच्या जे डिसिजन असतात ते एकदम अगदी योग्य असतात आणि त्याच्या पद्धतीने आम्ही निर्णय घेणार. तुमच्या वतीने किंवा कोणी आमच्याकडे काही कंप्लेंट केली तर आम्ही ते कंप्लेंट जेन्युइन असेल तर त्याच्या अनुषंगाने घेऊन त्याच्यावर योग्यची कारवाई पण करू. सर, सध्या धार्मिक पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढतंय, तर पुणे जिल्ह्यातलं जे काही धार्मिक महत्त्वाची स्थळे आहेत त्यांना जोडण्यासाठी विशेष काही योजना राबवल्या? बिलकुल आहे, बिलकुल. आपलं जे टुरिझमचा जे आपण एकंदरीत आराखडा सध्या तयार करतोय त्याच्यामध्ये रिलिजियस सर्किट आहे. त्या रिलिजियस सर्किटमध्ये सर्व आपले जे अष्टविनायक आहे त्याचाही समावेश आहे. आपला जे पंढरपूर यात्रा आहे, आपली पालखी यात्रा जी आहे आषाढीची, ते देशात संपूर्ण विश्वाची सर्वात मोठी पैकी यात्रा असते. पण त्याच्यामध्ये मात्र आपलेच लोक येतात. आता महाकुंभ मध्ये बघा, संपूर्ण विश्वाचे लोक गेले तिथे. जे आहे ते आपण आहे, आपला प्रत्येक वर्षी आपण त्यांना राबवतो. तर त्याच्यामध्ये मग मोठ्या प्रमाणावर लोक येतील. पण आपण सर्किट तयार केलेले आहे. त्या सर्किटमध्ये आपले पालखी यात्रा, आपले देहू आळंदी, अष्टविनायक, हे सर्व जे मोठे मोठे आपले धार्मिक स्थळे त्या सर्वांचाही समावेश आहे. तर तेही त्या प्रोजेक्टचा पार्ट आहे. आम्ही यांच्या 10-15 दिवसामध्ये ते प्रोजेक्टचा फायनल होतील. त्याच्यानंतर आम्ही
माननीय DCM सरांसमोर त्याचं सादरीकरण करणार आणि त्याची मान्यता घेऊन ते पुढच्या प्रोसेस चालू होतील. पण एक आहे, नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण टुरिझम एक्सपोर्ट नक्की घेणार. त्याचा उद्देश हाच आहे की आपण टुरिझम मध्ये इन्व्हेस्टमेंट आणू. कृषी ते पर्यटन असा सर्वदूर आढावा जिल्हा आपल्यासमोर मांडला. वेळात वेळ काढून ते आपल्या संवाद साधण्यासाठी पुणे शहरी पत्रकार संघाचे आपण सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. थँक्यू. खूपच कम काय पर्यटन आणि याच्यावरती खूप आम्ही आतापर्यंत म्हणजे पर्यटन आणि